इंदिरा गांधीच्या राजीत 500 रुपये ग्राम होत, आता 8,000 रुपये ग्राम झालं सोनं. तेवढं आम्ही गरीब पळत जातो, तेवढं श्रीमंताला जराशी काळजी पाहिजे. ते म्हणतात आम्ही फक्त लालूच काय देतात गरीबाले, 2,000 1,000 रुपये. गरीबाला काय पाहिजे, आंध्राला काय पाहिजे, डोळा. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असताना प्रचाराचाही जोर वाढलेला आहे. काँग्रेस, भाजप आणि इतर पक्ष एकमेकावर आरोप करत आहेत, प्रत्यारोप करत आहेत, लोकांना सोयीसुविधा देण्याचे वचनही देत आहेत. परंतु असं एक जग आहे की ज्या जगामध्ये अजूनही कोणत्याही सुखसुविधाची वारे आलेली नाहीत. पोटासाठी भटकंती त्यांच्या नशिबाला पुजलेलीच आहे. असा एक वर्ग आहे की ज्या वर्गाकडे अजूनही या राजकीय लोकांचं लक्ष गेलेलं नाही. घराचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, उत्पन्नाचा प्रश्न असेल, अशा या प्रश्नाला अजून कोणीही हात घातलेलं नाही. अशा एका वर्गाकडे आज आपण आलेलो आहोत की त्यांच्या नजरेतून ही लोकसभा निवडणूक काय आहे, कोण निवडून येईल, त्यांना काय वाटतं, ते मतदान करतात का आणि मतदान करण्यामागची भूमिका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ही काही महिला मंडळ आहे. नांदेडच्या स्टेडियमच्या बाजूला हे महिला मंडळ बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी 10 वर्ष झाले. बरं, 10 वर्षापासून या ठिकाणी ते राहतात आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांना काय वाटतं की लोकसभा निवडणूक काय आहे काय नाही. मावशी, आपण काय करता? गरीबाचे लेकरं कामाले जातात बापा. कामाले जाऊन म्हातारे माणसाले काय पगार लावा, काय म्हातारे माणसा सुद्धा कोणी भाकरी देना, लेख कोणी काय देना, कोणी अन्न पाणी देना. कुठून बी मतदान झालं तर आम्ही गरीबाले मोठे करतो. बरं मावशी, सध्या आता लोकसभा निवडणुका चालू आहेत माहिती आहे का तुम्हाला? किरवारी कोणत्या निवडणूक आहेत आता? कोणत्या निवडणूक आहेत माहिती आहे का? आता जिकडे निवडणूक आली तिकडेच मतदान द्या लागल आमच्याकडे. तुमचं गाव कोणतं? वाशिम. वाशिम आहे बा. तिथं कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला काही? आता म्हाताऱ्या माणसाले काय ठाऊक, आम्ही मतदान देतो नेतो, मतदान देतो. शिक्षण नाही, काय नाही, अडाणी माणसं आहेत, काय माहित नाही, कोण माहिती माहित नाही, कोणी माहित नाही. एक मोदी म्हणतात, राजीव गांधी म्हणतात, तेवढ्याच. भावनाताई. बरं, अजून? बरं, परशुराम भोयर सुकळीचा. बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत? बरं, उद्धव ठाकरे माहिती आहेत का? बरं, राहुल गांधी माहिती आहेत का? राहुल गांधी ठाऊक आहे. बरं, सोनिया गांधी ठाऊक आहे. बरं, आम्ही मतदान देतो ना बापा. मोदी माहित आहेत का? मोदी माहित आहे. बरं, का असल्या बरं मोदी म्हणलं की? गरीबाले सवलत द्या म्हणा, म्हाताऱ्या माणसाले पगार लावा. आमचे लेकर कामाले जातात बापा, कामाले कोणी लेकराले. बरं, आता मतदान कधी आहे तुमचं? आता उद्याच आहे. उद्या 22 तारखेला, 26 तारखेला. बरं, मग आता मतदानाला तुम्ही नांदेडमध्ये आहात, आता उद्या मतदान आहे, कसं जायचं? पाहिजेच गाडी ना आम्ही जाऊ आणि 11 वाजता वाशिमला उतरायचं, मतदान द्यायचं आणि वापस यायचं. बरं, आता तुमच्या इथे जे माणसं राहतात सगळे ते काय काय कामं करतात? मतदान वावर आहेत ना, कोणी हॉटेलीवर कामाले जातात, कोणी खोद काम करतात बापा, मजुरीनं करतात. 200-400 रुपये अंगावरचं. बरं, काम भेटलं तर काम करतात, ना भेटलं तर बसून बरं. मग ह्या अशा झोपडीच्या ठिकाणी पाऊस, ऊन, वारं, आता अर्ध्या बरसातीत राहत नाही, घराकडे जात. बरसातीत राहत नाही, बरसातीत राहत नाही, उन्हाळ्या दिवसाचे राहतं. बरं. आता इथं राहायला वगैरे काही सरकारची सोय राहावं असं काही वाटतं की नाही तुम्हाला? ते आम्ही कंप्लेंट करून ठेवलं ठाण्यात. बरं, ठाण्यामध्ये कंप्लीट केलं. तुम्ही इथं उघड्यावर राहता, महिला मंडळ आहे सगळं, कोणाचा ताप होती की नाही? कोणी कुत्र येत नाही, सगळी सवलत आहे आम्हाला इथं. सवलत आहे आम्हाला. म्हणे बाई कोणी आलं तर आम्हाला सांगा, त्याचा चटणी आम्ही करून टाकू. सगळी मंडळी येऊन सांगतात आम्हाला. त्यावेळेला कामाला लेकर येतात ना, त्यावेळेला चिव येतात आमची. मावशी, तुम्ही स्वतः काय काम करता? स्वतः आता मुलं तर वावरात बरसात लागले का वावरात काम पेरणं, हबरेट पेरणं, मूग पेरणं, उडीद. आमच्याकडे उडीद, मूग, हबरेट हे आहे. तिकडे काम नाहीत का मग वाशिमला? काम आले काय वावरात काय काम, इथून कमवायचं आणि घरी जाऊन भाड्यावाने खायचं. बरं, कमवायचं आणि घरी जाऊन खायचं. काय आहे, वावर बी असलं तर त्याच्यात पैसा लागल ना, तर अशी सराब देते. त्याच्यात काय पीक पाणी टाकलं तर. बरं, आता हे मोदी आहेत निवडणुकीमध्ये, राहुल गांधी आहेत, पंजा काँग्रेसचा, कमळ आहे भाजपचं, वंचितची, ते बरेच चिन्ह आहेत असे.
तुमच्या सांगणे म्हणतात माय ह्याच्यावर मत द्या तुम्ही, ह्याच्यावर मत द्या असे म्हणतात ना, आम्हाला कळत नाही. बरोबर. तर ते संघ येतात, ते सांगून चित्र दाखवून देतात, चित्रावर मग मत द्या. बटन दाबायचं. बरं, आपल्याला कोण काय देणं घेणं नाही. असेच बोलणंच निघून जात, काय देत नाही. बरं, तर खरं निवडणूक एवढं लढवतात, आम्ही असं करतो तसं करतो म्हणतात, खरंच करतात का बरं? काही गरीबाले नोकरी मले कधी दिले असते पैसे, असे राहिला. म्हणजे हसण्यासारखीच गोष्ट आहे की नाही? तशीच आहे. खरे म्हणलं तर बिचारे नांदेडच्या आईच्या त्यावर सवलत देते. माय तुमच्या घरी नसलं तर किलो 2 किलो न्या आणि खात जा म्हणे. तुमचे पोरं जेव्हा कामाला येईल तेव्हा येईल. आम्हाला लई साथ देते. बर बर बर. नांदेडचे लोक चांगले आहेत म्हणा की. लई चांगले तर लई साथ देतात. आज 10 वर्ष झाले आम्ही इथं आम्हाला लई सवलत देतात. खाया प्याले झडी पाण्यात 200-300 रुपये देतात. नांदेडचे दयाळू लोक आहेत. तुमचं असं रोज काय राहते, रोज काय पडते तुम्हाला? मले अरे 100-50 रुपये हॉटेलवर बसून राहायचं देते बापा. म्हातारीन माय पाय सुजलेले आहेत ना. हे पोरी तर कामाला जाते, कोणी भांडे घासायला जातात, बरं, कोणी घराचं झाडझूड करतात, पोरी कामाला जातात. मागून खाल जातो एवढं काय. हे अशा पोरी खरं जातात खरं सांगा, कामाला. खरं 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 सांगा, सांगायचं. खरं सांगा. हा, खरं सांगा. हे ना, म्हातारी आम्ही मागूनच खातो लबाडी. बापा मग बाया गोबे कामाला जातात. आता तुम्ही मागायला जाता, तुमच्याकडून कोणी काय पैसे मागते का नाही? द्या बाबा कोण एवढे नाही म्हणून. मागत बापा. आपल्याला मले सोड्याले तरी पाहिजे, साबण आले पाहिजे, डोसक्याचे तेल आले पाहिजे, चहा आले पाहिजे, पैसा पाणी आले पाहिजे. पाणी पण इथं इकत आहे, बरं पाणी इकत आहे. हा, बरं, ह्या जागेला एक काही पैसे- जॅनल हा. या जाग्याचं नाही, गव्हर्नमेंटची हे हा, हा, जागा. हा. एकदा पोलीस म्हण बापा तुमची जागा आम्ही काही उचलून नाही नेत, जवरक राहायचं तवरक राहायचं. बरं. आलं म्हणा चाललो घराकडे. आता तुम्ही मागायला जाता, मागायला गेल्यावर कोणाचा काही ताप? बापा काय काय म्हणतात बोलत लोकं? ना. असे शाळातले लेकराची माय उन्हाची बस तिले चहा पाचतो भाकर देतो असे करतात. बापाला बाडी नाही सांगा. बर 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 बर. म्हणजे लहान लेकरच चांगले आहेत म्हणा की. बापा शाळातले लेकर देतात रे, 10 रुपये 5 रुपये 2 रुपये देतात. बरं. असे तुमच्या वाणी माणसं देतात बापा. आता हे निवडणुकीच्या मध्ये आता तुम्हाला घेऊन जाणार आहेत मतदान करायला. आम्हाला जायला लागल. फोन चालू आहे हा, आम्हाला. बरं, या म्हणून. आम्ही म्हणू पैसे असे टाकून तुमचे देतात. किती लोक असतील इथं? बापा बापा लई लोक असेल, हा, 1000 लोक असेल, 1000 कमी आहे नांदेडमध्ये. नांदेडामध्ये. 100-200 असतील. हो बरं. तिकडे वासमाले लई लोक आहेत, घर बांधेल आहेत बा. हा हा हा. आता सालाचं तुम्ही पावसाळ्याच्या आधी निघून जाता. आज निघून जात बरं, आता- बरसात लागली, हा, आपलं पीक पाणी घेतलं का घराकडे निघून जात. म्हणजे इथं जमा करायचं, 4 महिने जाऊन तिथं खायचं, परत यायचं, असंच की. जमा काहीच होत नाही. वावर आले एका एकराले 50,000 रुपये लागतात एका एकराले. मोदीनं तर साथ द्यावा का गरिबांना वावर पेरावा, पैसे द्यावा ना. पिकी होऊन तर काय पैसे आम्हाला द्यायलाच पाहिजे. बरोबर. बरं, कोण यावं वाटते तुम्हाला देशामध्ये? आता पंतप्रधान कोण हो? आता तुम्ही शिक्षण वाले कोणी असलं तर आम्हाला बरं. ते लहान लेकरात आम्ही आहेत ना, आम्हाला शिक्षण नाही ना. हा? राजीव गांधी निवडून या पाहिजे. राजीव गांधी नाही तर राहुल गांधी. हा, अरे बरं बरं आम्हाला तर बरं खरी बरं. बात. बरं, कोणी येऊ पण आपल्यासाठी काम करावं, कोणी यावं. पहिल्यानं होत राज्य इंदिरा गांधीच्या राज्यात 500 रुपये ग्राम होत. आता 8,000 रुपये ग्राम झालं सोने. मोदीनं लई गरिबांना काय करा. आम्ही तर सरळ असेच म्हणू. महागाई वाढली. येड महागाई वाढली, लई महागाई. रुपये किलो ज्वारी होती 8 किलो, आता ज्वारी झाली 50 रुपये किलो. काय खावा गरिबांना, बरोबर. काय खावा. 80 रुपये किलो अशी महागाई वाढली. अरे महागाई लई सोनार. इंदिरा गांधीच्या राज्यात चांदी होती 100 रुपये तोळा, आता झाली 800 रुपये तोळा झाली. 800. काय मोदीनं काय घरी मोठ्यानं सोनं लिहावा, गरिबांना लिहावं नाही का. आम्ही मला उभी केली मी अशीच म्हणे. बरोबर बरोबर. लबाडी नाही जीव जीव सगळ्याचा सारखाच आहे की. कोणी काही जरी असलं तरी जीव सारखाच आहे. चांदी नेसाव, गरिबानं काय नेसावं. बरोबर. आमच्या पोटाले पुरत नाही तर सोनं कवा घेऊ आम्ही. खरं खरं. काहीतरी गरिबाकडे पाहावं. टमाटे होते 4 किलो 10 पैसे किलो, आता झाले 50 रुपये किलो. बरसातीत करून टाकतात, हिवाळ्यात करून काय खावं गरिबानं. खरं खरं खरं.
लई महागाई केली बापा. बरोबर. म्हणजे नाही आलं तर पण आमचं काय काय निवडणुका आल्या काही जरी झालं हा. तर आपल्या मागचं मात्र हे काय संपणार ना. आम्ही असेच म्हण हा. का आम्ही तुम्हाला सुख आहे तुम्ही सोनं घातात हिथून घातात आमच्या गरीबाचा मन गेला. जीव तर एकच आहे ना. मोठे झाले तर काय झालं खरंय. मग 8,000 रुपये ग्राम सोनं कसं केलं बापा. 800 रुपये चांदी कशी केली. आम्ही काय लिहा आमच्या पोटाले 2 रुपये 4 रुपये लेकर 200-300 रुपये मजुरी करता. आमचं मन कधी झालं तर आम्ही कशानं चांदी लिहावं सोनं कशानं घ्यावावं. खायाले 50 रुपये किलो गहू झाले 50 रुपये किलो 60 रुपये किलो ज्वारी झाली. काय खावावं मग गरीबाचं. असं मताच्या वेळी अशीच मी भांडणार आहे. बरोबर. खरं तर म्हणजे काही जरी झालं तरी गरीब काय म्हणतात बसा, खाली बसा. मत द्या खाली बसा, खाली बसा. पैसे द्यायला लागलो. अहो तुमचे 2,000 रुपये किती दिवस पूर्ण गरीबाची काय तर सवलत करा. काय कुठं राहायला लागले झोपडे कसे राहण्याची ठिकाणं बरोबर नाही. काही आले ठिकाणं बरोबर करून द्या. याले महागाई कमी करा. श्रीमंत लोक खातील बसून त्याला नोकऱ्या आहेत. आमच्या सारख्या गरीब कसे खातील. मावशी तुम्ही आता चांगलं बोलले की 2,000 रुपये 1,000 रुपये काय शेवटायला जाणार आहेत का आपल्या. लोक आता चांगले लोक मावशी पैसे घेतल्याशिवाय मतदान करणार. काय करावं दादा. आता गरीबाला आता ऐका काय म्हणतात तुम्हाला घरकुल भेटायला लागले तुम्हाला हे भेटायला लागले. चला बरं मत द्यायला चला बरं आम्हाला जाणंच भाग आहे बापा चला जाऊ द्या. पण असे म्हणत नाही बाय तुम्ही द्या मत द्या लागले. जेव्हा मत आले तेव्हा आम्ही गरीब पळून जातो. घ्या बरं 2 एकर जागा वावर घ्या करून खा. तुमचं असं सुरक्षा किती दिवस तुम्ही राहणार किती दिवस असे खाणार हे वानेरासारखं. पण असं चांगलं तुम्हाला सुरक्षा मी लावून देतो. आणि केव्हा बी आलं मत तर आम्हाला देत जा. मग आम्ही गरीब पळून जात नाही काम करायला लागला तर लेकर काम घेऊन जाणं लागेल. मत लेकाला जेवण करणार नाही पण मतला पळत जा. आम्हाला गरीब आले एवढं आम्ही गरीब पळत जातो. तेवढं श्रीमंत आले जर अशी काळजी पाहिजे. ते जात नाहीत ते निघतच नाही. ते म्हणतात आम्ही फक्त लालूच काय देतात गरीबाले 2,000 रुपये. गरीबाला काय पाहिजे आंध्राला काय पाहिजे 2 गरीब पळत जातो का बा आपल्याला पैसे भेटायला लागले. पण ते किती दिवस पुरणार 2 दिवस. आता गेली ती चहा प्यायला तर 100ची नोट चालली. आता नेमकी चालली तर 100ची नोट चालली का नाही खरं सांग. पण आता त्याला किधर यायला लागली का गरीब पा कुठं राहायला लागले. त्याला जरा आपण जागा तरी देऊ तर इथं सुरक्षाने ते राहून खा. म्हणजे तुमच्यासाठी जर सोयी दिल्या सुविधा दिल्या 4 पैसे महिन्याला तुम्हाला दिले तर तुम्ही पळत मनानं जाऊन मतदान करता. आमच्या मनानं मग समजा काम ठेवून देऊ आम्ही जाऊन मत देऊ काय आवडीनं का आमच्या ह्यानं पुढं चालू आमची सुरक्षा केली. जाणं म्हणजे मजबुरीसाठी होय म्हणा की. मजबुरीसाठी आता जाणार. आता पैसे दिले बी ना दिले तरी आमची मत द्यासाठी जाणार. काहून का आमचं मत आम्ही आरवणार नाही. पण जसं आम्हाला गरीब आले त्याची कर्तव्य आहे तसं त्यानं बी आमची कर्तव्य ठेवायला पाहिजे. तसं त्याला कर्तव्य ठेवा पाहिजे. आज आमचे जवान लेकर ऐका शाळातले लेकर आज आम्हाला काम करून चारायला लागले. कशामुळं का पोट जगासाठी का गरीब आले. जर शाळातल्या लेकरा जरा जर नोकरी लावली कुठं अशी झाडू पाडायची तर आमची जिंदगी किती सुधरेल बरं. का जिंदगीचं असंच पडून आमचं मरण. म्हणजे तुमचं तर गेलंच लेकराचं तसंच व्हायला तसंच यायला लागलं. मग शाळा गरीबानं शिकून ना शिकून फायदा ना आखरे कामालेच लागले. शेवटले 300 रुपये रोजानं कोणी आली चला तुम्हाला दाखवता हॉटेल कुठं कामाला. आता 7 वाजल्यापासून काम आलं तर आजच्या 10 वाजायला 300 रुपये. आणि ते 300 रुपये पुरणार किती दिवस. आता घेऊन त्या हॉटेलीद्वारा जवळून 1,000 रुपये काल मतले जाईल. मग करते कोणाला पाहिजेत. फक्त मोठी लोक काय म्हणतात का आम्हाला पुरं सरकू द्या. म्हणजे फक्त मत आपण द्यावं ते पुढे सरकाव आणि आपण आहे तिथेच राहावं तसंच राहा. आता मी जर ना गेल तर काय म्हणतात बाई ते पाया पडतो माझं एक मत गेलं बा बाई येव बाई तुला देणार हे देणार ते देणार जागा देणार राहायला ठिकाणा देणार. एकदा झालं निसटलं का काय म्हणतात बाई चहा पण नाही तुला. बरोबर खरं चहा पण नाही बाई जाय बाई कुठं जायचं फिरून बघत. मग जे आमच्या येले आहेत अशा खड्यात पर्यंत जे येले जिंदगीचे आहेत. बरं आमची जिंदगी गेली तर गेली तुम्ही मोठे झाले पण बाकी लेकराची तर जिंदगी जर असे सुधारवून करा. कोणतीच पगार नाही. आता सांगा मथारी म्हणतात आता मथारीच्या हातपाय ताकद आहे म्हणून ते मागून खाईल. आमची जवानी आहे म्हणून आम्ही कष्ट करून खाऊ. काल त्यांच्या हातपाय पडल्यावर का त्याला माश्या पडतील त्याच्या अंगात. आणि जराशी पगार जर लावून दिली तर ते आमच्यासारखे
तुमच्या सारख्याले म्हणून बाबा म्हाताऱ्या माणसाची पगार आली का नाही बा द्या ना बा कोणी जराशी तेवढेच काढून. पैसे घेऊन तरी सेवा करेल. सेवा करेल कोणी सुख दुःख आमच्या सारखी जराशी भाकर त्याला करून देईल आणि त्याला काही सुरक्षा नाही म्हणतात मत द्यायला या. ते उद्या भाषण करायला लागल बाई, खरं. भाषणच करा. नाही मावशी, भाषण उद्या करायला लागल. का बाबा तुम्ही मत आता घ्या, पण पहा, आमची गोष्ट आता ऐकून घ्या. सकाळपासून 4 वाजेपासून त्याचे फोन चालू राहील. बाई निघली का नाही बाई, चला आले का नाही बाई, आणि तुम्ही नाही आले तर आमच्या एवढं काय फायदा होईल. आणि आम्ही जर आरून बसलो इथं ते काय करून घेणार, काहीच नाही. काय करून घेणार. बरोबर. आज गरीबाला राहायची ठिकाणा नाही, बसायचं ठिकाणा नाही, जेवणाचा ठिकाणा नाही. करा का काय दिलं मोदीनं आम्हाला. म्हणजे कोणी येऊ सगळं सारखंच आहे आपल्या आयुष्यात. गरिबीला गरिबी कायमचीच राहिलेली आहे. गरीबाला बरोबर कोणी आहे. चारत नाही, मोठ्याले मोठ्याची चारत नाही, गरीबालेच जीव येते. श्रीमंत जेवयाचं तेच केलं. कोण आले अशा म्हाताऱ्या माणसाला पगार लावली नाही, तो कोण आले काय सर्व्हिस लावली नाही, बरोबर. तो कोण आले का हे काम सोपं आहे बाई, इथं काम महामंडळी करून अहो, खा, आता पगार तसं लावलंच चालू नाही. बरं. फक्त एवढं काय आमच्या मनानं आम्ही 200 300 मरणाचं काम करून कष्ट करून खायला लागलो. गाड्या बरी फुकट केल्या म्हाताऱ्या माणसं. फक्त एवढं काय म्हाताऱ्या माणसाला गाड्या फुकट केलं, आम्हाला अर्ध तिकीट कुठे यादात. तेवढं पण हे- झालंय. मग ते हे काहीच केलं नाही ना का. हे गरीब आले आपण जर असं सोनं चांदी, आता तुम्ही श्रीमंत नेसाल आम्ही गरीब का तसंच मरा तसंच माती दा. कोणाची रुपये इच्छा करा. राहते खरंय. का जरा जरा काय 8,000 करावं रुपये काय करा. नसावं. काहीतरी किडूक मिडूक राहावं आपल्याला. किरकिर जरा असं राहावं. काहीच नाही तर काय करा. आलं विचार काम करून 200 रुपये कोणी बथाऱ्या मागून येतात आणि परून हाकड्या. कोणती जागा आहे आम्हाला. नाही आहे ते. ओ सांगता मायका आम्हाला कोणतं घरकुल नाही काय नाही, स्वतः बांधलं पहिलं माय पहिलं बाप माझे कोण राहू द्यायला लागलं. खरं सुना कोणी राहू देतात का. सुना म्हणतात आमच्या लेकराची गांड धुवा, आमच्या लेकराची भाकरी करा. मग ते राग येत नाही का, लेकाच्या पडी चुगल्या लावल्या तर लेक मारल बद सुन पळून जाईल. मग म्हाताऱ्या माणसं आले ते घरात मानले ते सुना ना तुमचं तुम्ही सुखी राहा बाबा, आमचं आम्ही बाहेर मागून खातो काय म्हणून. करतील अशा लुचून टाकून फेकून देतील त्या गरीब म्हाताऱ्या बाया. बरोबर. पहिलं आम्ही कष्टाने केलं बाठ्याने. बरं आता हे ईट सगळं होते. आता तुम्ही एवढ्या याच्यात राहता, पाऊस वगैरे आला तर कुठे जाऊन राहता मग आता? घरी निघून जात नाही नाही आता आता अवकाळी आता- पाणी आता अशा वारं. खोपीत- नाही येत पाणी. खोटं बोलत नाही, अशा खोपीतलं पुन्हा ते पाला धरून हे असं धरून मग कोणाच्या घरात जा कोण सारा दिला आणि कोण सारा दे देवा आता जाऊ रुमा मध्ये तर 3,000 आता रुपये लेकरं बाळा घेऊन इथंच राहावं लागतं. हा. आता परवा अवकाळी वारं आलं, पाणी आलं. हा. इथंच होतं चिखल पाला तास मरत नाही पण भीती तर आहेच की. इथंच बसायचं इथंच राहायचं बाबा. काय मरण. पण लेकराची नातू पोतूची जिंदगी आमची तर जिंदगी गेलीच अशी वाया. पण आमच्या लेकरावले तरी काय सुरस्ते द्या बापा. खरं, खरं. आमच्या नातू पोतुले का नातू पोतुले बी बघू असे मावशी, आता सगळेजण म्हणाले गोरगरिबाची सेवा करू, हे करू ते करू. बघूत आता मतदानाला जा, मतदान करणं आपलं काम आहे. अरे मतदान तर असं मेलो तरी मतदान करणंच भाग. बरोबर. इकडे माणूस मेलं तर झाकून द्यायला लागेल, बोट द्यायला. खरं तर अशी परिस्थिती असताना एकीकडे एवढी दारिद्र्य, गरिबी, संघर्ष, काहीतरी राजकीय लोकांनी आपल्याला द्यावं अशी अपेक्षा असतानाही मतदान करण्याचा हक्क आणि मतदान करण्याचं कर्तव्य मात्र या सगळ्यांना अतिशय जाणीवपूर्वक माहीत आहे की मतदान केलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. आणि यांची एकंदर परिस्थिती पाहता खरंच राजकीय पुढारी याकडे लक्ष देतील काय, गोरगरिबांकडे लक्ष देतील काय, हा देखील फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि येणाऱ्या काळात कदाचित असे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करूयात. सर्वांनी मतदान करावं असं आजीमाईंनी सूचना केलेली आहे, आवाहन देखील केलं आहे. सर्वांनी मतदान करूयात आणि गोरगरिबांच्या जीवनात प्रकाश कसा टाकता येईल याचा देखील प्रयत्न करूयात. क्रॉसलाईनसोबत मी दिलीप शिंदे, नमस्कार.